नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या रांगोळीच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण सुंदर सुंदर आणि सोप्या अशा रांगोळ्या पाहणार आहोत. सर्व डिझाईन्स या तुम्ही डेली यूजसाठी वापरू शकाल अशा आहेत आणि अगदी सोप्या आहेत. तुम्ही सर्वजण हे डिझाईन काढू शकाल अशाच डिझाईन्स आजच्या आहेत. तर आपली पहिली डिझाईन आहे ती 3 ते 2 टिपक्यांमध्ये आपल्याला काढायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला लाईन्स काढून त्यामध्ये बरोबर मधोमध एक पाकळी काढून घ्यायची आहे. ही डिझाईन खूप सुंदर अशी डिझाईन आहे. तुम्ही अगदी काही छोटे-छोटे आपल्याकडे कार्यक्रम असतात तेव्हा अशा प्रकारच्या डिझाईन्स तुम्ही वापरू शकता. म्हणजे अगदी भरदार अशी डिझाईन आहे. मोठी पण वाटेल, म्हणजे जसं तुम्हाला जेवढी डिझाईन पाहिजे त्या अकॉर्डिंगली तुम्ही डॉट्स द्या आणि हीच डिझाईन काढून पहा मोठीमध्ये. खूप सुंदर दिसते. तर इथे आपण येलो कलरने 3-3 डॉट्स देऊन घेणार आहोत. यामध्ये आपण येल्लो, ग्रीन आणि पिंक असे 3 कलर वापरलेले आहेत. तर तुम्हालाही या रांगोळ्या काढायला आवडत असतील तर नक्कीच अशा प्रकारच्या डिझाईन्स ट्राय करून पहा. जर तुम्ही डेली टिपक्यांच्या रांगोळ्या काढत असाल तर ह्या पण डिझाईन्स तुम्ही ट्राय करा. ह्या पण खूप छान अशा दिसतात. इथे आपण ग्रीन कलर देणार आहोत. आणि मध्ये आपण येल्लो कलर देणार आहोत. मधल्या ज्या पाकळ्या आहेत ना त्यांना. तुम्हाला वाटलं तर तुम्ही पूर्ण पण देऊ शकता, पण मी असा दिलेला आहे. तर आपली ही डिझाईन रेडी आहे. तर तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट डिझाईन आपली 4 ते 2 टिपक्यांमध्ये आपल्याला काढायची आहे आणि खूप छान अशी डिझाईन आहे ही, पण थोडीशी अवघड आहे. तर बघा, तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करा. अवघड म्हणजे अवघड नाही आहे, पण त्याच्यामध्ये खूप बारीक-बारीक लाईन्स टाकायच्या आहेत आणि त्या सगळ्यांनाच जमतील असं नाही आहे. तर इथे आपण 3-3 लाईन काढून घेणार आहोत मध्ये. ही डिझाईन नक्की कोणी ट्राय केली ना हे मला नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगा. छान अशी डिझाईन आहे, पण सगळ्यांनाच नाही जमत. तुम्हाला लाईन्स व्यवस्थित काढता येत असतील तर तुम्ही काढू शकता, पण ज्यांना नाही जमत आहे अजून त्यांनी आपल्या सोप्या डिझाईन्स ट्राय करा. इथे आपण केंद्रवर्धिनी काढून घेणार आहोत. व्यवस्थित पाहून घ्या मी कशा पद्धतीने लाईन्स काढलेल्या आहेत. त्याच पद्धतीने तुम्ही पण काढायचा प्रयत्न करा. नक्की तुम्हाला पण जमेल. एकदा प्रॅक्टिस झाली ना तर आपल्याला कुठलं पण आर्ट शेप्स असले ना ते आपल्याला जमतात काढायला. पण जोपर्यंत आपण काढत नाही आहे ना डिझाईन्स तोपर्यंत आपल्याला नाही जमत. तर बघा, सुंदर अशी रांगोळी आपली रेडी आहे. पुढची आपली छोटीशी अशी डिझाईन आहे. ही खूप सुंदर अशी डिझाईन आहे, जी आपण दरवाजाबाहेरही काढू शकतो किंवा देवघरासमोरही काढू शकतो. ही थोडं ह्यामध्ये पण आपण कलर वापरलेले आहेत. मध्ये आपण स्काय ब्लू कलर देणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचे डिझाईन. इथे 3 ते 3 टिपके काढून घेणार आहोत. थोडीशी फास्ट झाली आहे ही डिझाईन. तर आपले व्हिडिओज तुम्हाला आवडत आहेत का? तुम्ही रांगोळ्या ट्राय करत आहेत का? तुम्हाला अजून वेगळ्या रांगोळ्या पाहिजे आहेत का कुठल्या? हे मला सगळ्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा.
रांगोळ्या तर तुम्ही ट्राय करतातच. सो थँक्यू. तुम्ही सर्वजण रांगोळ्या काढण्याचा प्रयत्न करतात आणि जे लोकं रोजच रांगोळ्या काढतात दरवाजासमोर, त्यांचे पण मला भरपूर DM आलेले आहेत, की आम्हाला आता रांगोळी काढताना विचार करावा लागत नाही, कुठली डिझाईन काढायची ते. सो चांगलं वाटतं जेव्हा मी तुमचे हे DMs वाचते किंवा तुमच्या कमेंट्स वाचते तेव्हा. तर पुढची डिझाईन आपली खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि बेसिक डिझाईन आहे. तर तुम्ही सगळ्या डिझाईन्स आजच्या पहा आणि सगळ्यांनी ट्राय पण करा. ट्राय कोणी कोणी केलं आहे पण मला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगा. तर इथे आपण फूल काढून घेणार आहोत मध्ये. इथे आपल्याला स्पूनच्या मदतीने करून घ्यायचं आहे फूल. इथेही आपण स्पूननेच करणार आहोत तसंच फूल. ही पण खूप सुंदर अशी डिझाईन आहे. डेली यूजसाठी छान आहे. तर इथे आपण पाकळ्या करून घेणार आहोत आणि ह्या ज्या पाकळ्या एकात एक मिक्स झालेल्या आहेत त्या आपण अशा प्रकारे सेपरेट करून घ्यायच्या. आणि अशा पद्धतीने आपलं फूल रेडी होतं. ही अगदी सुंदर आणि बेसिक अशी डिझाईन आहे. सगळ्यात सोपी आजची हीच डिझाईन होती आय थिंक. सो तुम्हाला आजच्या डिझाईन्स कशा वाटल्या हे सगळ्यांनी मला कमेंट करून नक्की कळवा. आणि पुढच्या भागात आपण अशा सुंदर सुंदर आणि सोप्या रांगोळ्या पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करायला पण विसरू नका. सो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन आणि सोप्या डिझाईन्ससोबत. तोपर्यंत बाय बाय.